नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे ज्ञानूचा बर्थडे। तर मित्रांनो, ज्ञानूचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे वर्जलला आणि हे आहे ज्ञानूचं बर्थडे गिफ्ट। तर तुम्हाला गिफ्ट द्यायच्या वेळेसच कळलं, आता नाही सांगत मी, तुम्हाला नंतरच कळते म्हणजे ह्या गिफ्टची अनबॉक्सिंग। तर मित्रांनो, ज्ञानूलाच खूप चांगला सरप्राईज भेटणार आहे, कारण की तिच्या केकवर आहे तिचा फोटो, म्हणून तिला खूप आनंद होणार आहे। तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे वर्जलला। तर मित्रांनो, आम्ही आता ज्ञानूचा केक घेतलेला आहे आणि अशा प्रकारे फोटो लावण्यासाठी त्यांनी दिलेला आहे, बघू शकता ज्ञानूचा। तर मित्रांनो, आम्ही आता वर्जलमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे आहे बर्थडे गर्ल। हॅपी बर्थडे बर्थडे बॉय बर्थडे गर्ल। आणि इथं बाहेर चालली आहे डेकोरेशन बर्थडेची, बघू शकता। तर मित्रांनो, आता डेकोरेशन करून पूर्ण झालेलं आहे, बघू शकता। लाईटी पण लावलेल्या आहेत आणि पूर्ण डेकोरेशन पण झालेलं आहे। तर मित्रांनो, बर्थडेसाठी मी रेडी झालेलो आहे। तर मित्रांनो, आम्ही आता ज्ञानूचा केक आणलेला आहे। मित्रांनो, आता बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता सगळेजण आहे जेवण करत आहेत। तर मित्रांनो, आम्ही आता जेवण करण्यासाठी बसले आहे। तर मित्रांनो, आमचं आता जेवण करून आणि आमचं आता फुगं फोडायचं चाललंय। तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे फलटणला। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस। मी कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केलेला आहे आणि आज आहे नागपंचमी। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे पतंग आणण्यासाठी। तर मित्रांनो, आम्ही आता पतंगी आणि रेळ घेऊन आलेलो आहे। भैयाने केवढा मोठा रेळ घेतला तुम्ही बघू शकता। आणि आम्ही आता पतंग उडवण्यासाठी चाललेलो आहे वर्जलला। तर मित्रांनो, आम्ही आता वर्जलमध्ये पोहोचलेलो आहे आणि देवेंद्रची माझी टीम आहे। देवेंद्र आमच्या पतंगीचं मंगळसूत्र करतोय आणि टिम्या भैयाच्या टीममध्ये म्हणून मंगळसूत्र करतोय। तर मित्रांनो, आम्ही आता सर्वजण उडवणार आहे पतंग। तर मित्रांनो, आमची पतंग आणल्या उडली आकाशात, बघू शकता। ती दिसती का? ती पतंग आमची पतंग आहे, ही वाली। आणल्याच हवा आलती खूप आणि डायरेक्ट उडलीच।
आता सर्वजण खेळत आहे क्रिकेट. तर मित्रांनो आमचं आता क्रिकेट खेळून झालेलं आहे आणि भैयांना मग अशी पतंग उडवायला ते आणि ह्यांची अजून पतंग सुटली नाही. मी आता येऊन बघतोय. आता हे शेपूट लावतात पतंगीला. इथं भैया यांनी ज्ञानू शेपूट आणते. तर मित्रांनो ही पतंग खूप वर गेली. कोण उडवते काय माहिती, बघू शकता. एवढं वर गेली ही पतंग. कोणाची पतंग काय माहिती, खूप वर गेली. बघू शकता किती लांब आहे. आम्ही आता परत चाललेलो आहे फलटणला. तर मित्रांनो आम्ही आता फलटणमध्ये पोहोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.